नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आमच्या शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बांधवांनो, आपण सर्व द्राक्ष बागायतदार बऱ्याच द्राक्ष बागायतदारांकडे की असे काही प्लॉट असतील की त्यांच्या बागा आता बऱ्याच वेळा अशक्त बनलेल्या असतील। त्यांचे जर बुडांचा जर विचार केला तर ते एकदम हडकुळे असे कुठेतरी न फुगलेल्या अवस्थेमध्ये असतील। या अशक्त बागा तुम्हाला कशा सुधारावायच्या आहेत या संदर्भातच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। तर चला सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही द्राक्ष शेती जी करत आहात की बऱ्याच वेळा तुमचे द्राक्षाचे जे काही आता नवीन रूस्टॉक व जर तुमचे प्लॉट असतील, जर कोणतीही रूस्टॉकची जर नवीन बाग घेतली ती सुरुवातीला पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन देते। आता काही शेतकऱ्यांकडे जर द्राक्ष बागांचा जर विचार केला की 9-10 वर्ष, 11 वर्ष, 12 वर्ष, काही ठिकाणी 15-16 वर्षाच्या सुद्धा द्राक्ष बागा आहेत। पण या द्राक्ष बागा कालांतराने कुठेतरी अशक्त बनत जातात आणि त्या बागांवरती त्यांचं उत्पादन जे सरासरी सुरुवातीचं असतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट येऊ लागतं। या अशक्त द्राक्ष बागा कशा पद्धतीने सुधारवल्या पाहिजेत? बरेच शेतकरी वेगवेगळ्या मग त्यांना खताचे डोस असतील, शेणखताचा वापर असेल, वेगवेगळ्या गोष्टी करत असतात। या व्हिडिओमध्ये तुम्हाला या पूर्ण द्राक्षवेलीच्या पूर्ण त्याच्या 1 वर्षाच्या पूर्ण प्रवासामध्ये कोणत्या स्टेजेसला जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर ती बाग सुधारू शकते, या संदर्भात मी तुम्हाला काही गोष्टी समजून सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं अशक्त द्राक्षबाग सुधारवण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असतो, ती बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर किंवा एप्रिल छाटणीचा जो मधला पिरियड जो असतो त्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित द्राक्षबागांची काळजी घेतली तर ती बाग कुठेतरी सशक्त होण्यामध्ये सुरुवात होऊ शकते। आता हार्वेस्टिंग आणि जो एप्रिलचा जो मधला काळ असतो त्यामध्येच बऱ्याच वेळा आपण की त्याला विश्रांतीचा काळ वगैरे म्हणतो। या वेळेमध्ये जर तुम्ही व्यवस्थित द्राक्षबागेला विश्रांती देणं म्हणजे काय, त्या वेलीला कुठेतरी तिच्यामध्ये अन्नद्रव्याचा स्टोरेज वाढवणे की तिच्यामध्ये कुठेतरी ताकद निर्माण करणे असते। पण बऱ्याच शेतकऱ्यांकडून ह्याच वेळेत त्या द्राक्षवेलीमध्ये तिला व्यवस्थित विश्रांती न घेता कुठेतरी तिला त्या वेलीला पाण्याचा ताण बसणे किंवा त्या वेलीला कुठेतरी स्वतःचं जे काही अन्नद्रव्य साठवायला पाहिजे या हिशोबाने कोणत्याही पद्धतीचा प्रयत्न न करणे, मग ती बाग कुठेतरी अशक्त बनत जाते। याला कारण बरेच शेतकरी द्राक्ष पिकामध्ये मोठ्या प्रमाणात टनेज काढण्यासाठी कॉम्पिटिशन करत असतात, एकमेकांमध्ये स्पर्धा असते की एखाद्या शेतकऱ्याचा प्लॉट एकरी समजा 200-2.25 क्विंटल निघाला असेल तर माझा कसा 350 क्विंटल निघेल। या चढाओढीमध्ये की बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणात टनेज त्या वेलीमधून काढण्याचा प्रयत्न करतात। याच्या बाबतीत तुम्हाला शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या द्राक्ष पिकामध्ये एखाद्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात टनेज निघालं तर बऱ्याच द्राक्ष बागायतदारांमध्ये ही गोष्ट होत असेल की त्याचं दुसऱ्या वर्षी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे। याला कारण त्या वेलीला जेव्हा तुम्ही जास्त उत्पादन घेतात त्याच प्रमाणामध्ये दुसऱ्या वर्षी की जेव्हा त्याची सुरुवात होत असताना बऱ्याच वेळा तेवढी आवश्यकता असलेले अन्नद्रव्य तिला तुम्ही उपलब्ध करून देत नाही किंवा त्याला तुम्ही जी नव्याने ताकद द्यायला पाहिजे ती त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करत नाही। मग अशा कंडिशनमध्ये ती बाग कुठेतरी अशक्त व्हायला सुरुवात होते। आता जेव्हा तुम्हाला हार्वेस्टिंगचा पिरियड असतो त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित त्या बागेची पानांची काळजी घेतली पाहिजे। त्याला एक चांगल्या पद्धतीचं मोकळं पाणी, जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने टनेज काढलं असेल तर मोकळं पाणी दिलं पाहिजे। पानं जर खराब झाली असतील त्याच्यावरती काही रोगांचा प्रादुर्भाव असेल त्यासाठी तुम्ही फवारण्या घेतल्या, त्यामुळे जे पानं जे काम करणार आहेत ते कुठेतरी वेलीमध्ये साठून राहतील। हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, कारण त्या स्टोरेजवरती एप्रिलला तुमची बाग व्यवस्थित फुटू शकते। आता दुसरा जो टप्पा येतो तो म्हणजे तुमचा ज्यावेळेस टॅपिंग होते आणि काडी आळायला सुरुवात होते त्यावेळेस तुमची काडी कुठेतरी आळते आणि पावसाळी वातावरणामध्ये नवीन शेंडी वाढ सुरू होते। अशा पिरियडमध्ये जर तुम्ही बागांची व्यवस्थित काळजी घेतली तर अशक्त बाग तुम्ही सुधारू शकता।
बऱ्याच वेळा कुठेतरी काडीमध्ये घड तयार झालेला असतो, तो पोसण्याचं काम कुठेतरी तयार झालं असतं. अशा वेळी पावसाळी वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात शेंडेवाढ सुरू होते आणि बरेच शेतकरी ह्या परिस्थितीमध्ये या नव्या शेंडेवाढ मोडण्यासंदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आळस करताना दिसतात. आता काही शेतकरी इतके प्रामाणिकपणे शेंडा ते कंट्रोल ठेवतात की त्याला नवीन शेंडाच फुटू देत नाही. म्हणजे त्यांचे काही शेतकरी म्हणजे या दोन प्रकारचे शेतकरी पाहायला मिळतात. जर इथं कुठंतरी तुमच्याकडून काहीतरी चूक झाली तर ती बाग परत अशक्त होत असते. आता ते कसे होते बघा. आता काढी तयार झालेली जे नवीन पान तुम्ही तुमचे टॅपिंग झाल्यानंतर 2 ते 3 4 पाने जर तुम्ही शेंडे वाढत असतात, अशा परिस्थितीमध्ये हे नवीन पानं जे काय अन्न बनवतात ते तुमच्या वेलीमध्ये साठवून ठेवत असतात ऑक्टोबर सीझनसाठी. आणि ह्याच परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळा की मोठ्या प्रमाणात एखाद्या शेतकऱ्याने शेंडेच पावसाळी पिरियडमध्ये मोडले नाहीत, अशा वेळी ती वेलीमध्ये जे काही स्वतःचा स्टोरेज व्हायला पाहिजे या नव्या फुटीमध्ये खर्च होतो आणि ह्या परिस्थितीमध्ये ती वेल परत एकदा आपलं स्टोरेज कमी करते आणि त्यामुळे ती अशक्त बनत जाते. जर तुमचा टॅपिंग नंतर शेंडा वाढत असेल तर तुम्ही 4 ते 5 पानं ठेवून शेंडा मोडला पाहिजे. भले तुम्हाला तो 4 वेळा मोडायला लागो किंवा 5 वेळा मोडायला लागो, किंवा काही शेतकऱ्यांनी टॅपिंग पुढे कोणत्याच प्रकारचा शेंडा वाढून द्यायचा नाही, ही सुद्धा चूक करू नये. पावसाळी वातावरणामध्ये टॅपिंग नंतर 3 ते 4 पानं वाढल्यानंतर तिकडे परत शेंडा मोडा. परत वाढल्यानंतर कारण ते 3 नवे पानं अन्न बनवते आणि वेलीमध्ये कुठंतरी स्टोरेज करतो. आणि ह्या परिस्थितीमध्ये तुमचे द्राक्षवेलीचे जे कुठंतरी असे तुमचे उडी झालेले बुड असतात किंवा कुठंतरी हडकुळे असे बुडं दिसतात, हे कुठंतरी फुटण्यासाठी सुरुवात होत असते. हा जो पिरियड असतो तुमचा जून जुलैचा, ह्या वेळेमध्ये तुमच्या द्राक्षवेलीचं बूड व्यवस्थित फुगवणं हे तुमच्या हातात असतं. आता तिसरं जी गोष्ट येते ती तुमची ज्यावेळेस तुमची दुसरी किंवा तिसरी डिपिंग ज्यावेळेस येते त्यावेळेस सुद्धा वेलीचं जे बूड फुगण्याचा जो प्रकार असतो तो होत असतो. पण बऱ्याच वेळा तुम्ही ठेवलेल्या गाडांचा लोड, तुमच्या ऑक्टोबर छाटणीला असलेल्या पानांची संख्या, ह्यावेळी जी काही ती पानं बनवतात ते घडासाठी वापरलं जातात, त्यामध्ये जर काही प्रमाणात काही अन्नद्रव्य तुमच्या खोडामध्ये किंवा ओलांडे शिल्लक राहत नसतील, अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे ऑक्टोबर छाटणीमध्ये बुडाची साईज वाढताना दिसत नाही. पण जर तुमची पानांच्या संख्येच्या तुलनेत घडांची संख्या व्यवस्थित असेल तर पानं थोड्या जास्त प्रमाणात सूर्यप्रकाशाद्वारे अन्न बनवतात, काही घडासाठी वापरलं जातं, काही तुमच्या खोडामध्ये किंवा ओलांडीमध्ये साठवून ठेवलं जातं. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या बुडाची साईज कुठेतरी होण्यासाठी मदत होते, कारण त्याला जे आपण गर्डिंग वगैरे करतो त्याला ह्याच गोष्टी कारणीभूत आहेत. ह्या त्यावेळी जर तुम्ही व्यवस्थित पानांची काळजी घेतली किंवा पानांची संख्या जर व्यवस्थित मेंटेन ठेवली, घडाची संख्या व्यवस्थित मेंटेन, जर तुमची ती अशक्त बाग कुठेतरी सुधारत असते आणि त्यानंतर तुमची हार्वेस्टिंग झाल्यानंतर परत तुमचा जो हार्वेस्टिंगचा पिरियड, या संदर्भामध्ये तुमचे काही प्रश्न असतील, जर तुमच्या बागा अशक्त झालेल्या असतील, ह्या पद्धतीने थोडंसं व्यवस्थित कामात बदल करून नियोजन करून तुमची अशक्त बाग सुद्धा व्यवस्थित सुदृढ बनवू शकता. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील, कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. माझा हा विषय तुम्हाला आवडला असेल, फेसबुक असेल किंवा तुमचा व्हॉट्सअप असेल, यावरती जरूर शेअर करा. नमस्कार.